ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम ज्ञानाय नमः। सार्थ ज्ञानेश्वरी, दिवस 269, अध्याय 11, विश्वरूप दर्शन योग। श्री गणेशाय नमः। दिव्य माल्यांबरधर दिव्य गंधानुलेपनम सर्वाश्चर्यमयम विश्वतो मुखम अनंतम देव अपश्यत। अंगावर दिव्य गंधाचा लेप लावलेले, दिव्य माला व पुष्पे आणि वस्त्रे धारण केलेले, सर्व आश्चर्यांनी युक्त, अनंत व सर्व दिशांना मुखे असलेले व विश्वतोमुख असे विश्वरूप धारण केलेला देव व परमेश्वर अर्जुनाने पाहिला. की भेणे तेथुनी काढिली दिठी, मग कंठ मुकुट पाहातसे किरीटी, तव सुरुतरुची सृष्टी जया पासोनी का जाहली. जिये महासिद्धींची मूळ पिठे, शिणली कमळा जेथ वावटे, तैसी कुसुमे अति चोखटे तुरंबिली देखिली. मुकुटावरी स्तबक, ठाई ठाई पूजा बंध अनेक, कंठी रुळताती अलौकिक माळा दंड. स्वर्गे सूर्य तेज वेढिले, जैसे पंधरेने मेरुते मढिले, तैसे नितंबावरी गाढिले पितांबरू झळके. श्री महादेवो कापुरे उटिला, का कैलासु पारजे डवरिला, नाना क्षीरोदके पांघरविला, क्षीराळ नवो जैसा. जैसी चंद्रमयाची घडी उपलविली, मग गगनाकरवी बुंथी घेवविली, तैसी चंदन पिंजरी देखिली सर्वांगी तेणे. त्या हातातील असंख्य शस्त्रांच्या भेणे म्हणजे भयाने तेथून आपली दिठी म्हणजे दृष्टी काढून मग किरीटी म्हणजे अर्जुन जेव्हा कंठ व मुकुट पहावयास लागला, तेव्हा सुरतरू म्हणजे कल्पवृक्षाची सृष्टी ज्यांच्यापासून निर्माण झाली असे कंठ व मुकुट त्याला दिसले. जी फुले म्हणजे महासिद्धींची मूळ पीठे व स्थाने आहेत, व शिणली व श्रम पावलेली कमळा म्हणजे लक्ष्मी जेथे वावटे म्हणजे विश्रांती पावते, व अशा त्या अतिशय चोखटे म्हणजे पवित्र व शुद्ध कुसुमांना तुरंबिली म्हणजे लक्ष्मी त्यांचा गंध ग्रहण करत आहे असे त्याने पाहिले. मुकुटावर स्तबक म्हणजे क्रमाक्रमाने फुलांचे गुच्छ लावून ठिकठिकाणी अनेक प्रकारच्या पूजा बांधल्या होत्या, आणि कंठामध्ये अलौकिक असे माळा दंड म्हणजे फुलांचे हार रुळत होते. स्वर्गाला जसे सूर्य तेजाने वेढावे किंवा मेरू पर्वताला पंधरने म्हणजे शुद्ध सोन्याने मढवावे, त्याप्रमाणे विश्वरूपाच्या नितंब म्हणजे कमरेवर गाढिले म्हणजे कसलेला पितांबर झळकत होता. श्री महादेवाला जशी कापराची उटी लावावी किंवा कैलास पर्वताला जसा पारजे म्हणजे पाऱ्याचा लेप लावून सजवावे, अथवा क्षीरार्णव म्हणजे क्षीर समुद्राला जसे क्षीरोदकाचे पांघरून घालावे, अथवा ज्याप्रमाणे चंद्रम्याची घडी उकलून त्या गगनाला त्याची बुंथी म्हणजे ओढणी घालावी, त्याप्रमाणे विश्वरूपाच्या सर्वांगावर त्याने चंदनाची स्वच्छ पिंजरी वा उटी पाहिली. जेणे स्वप्रकाश कांती चढे, ब्रह्मानंदाचा निदाघू मोडे, जयाचे सौरभ्ये जीवित जोडे वेदवती ये. जयाचे निर्लेप अनुलेपू करी, जे अनंगुही सर्वांगी धरी, तया सुगंधाची थोरी कवणवाणी. ऐसी एकैक शृंगार शोभा, पाहता अर्जुन जातसे क्षोभा, देवीची देवो बैसला की उभा, का शयालू हे नेणवे. बाहेर दिठी उघडोनी पाहे, तव आघवे मूर्तिमय देखत आहे, मग आतान पाहे म्हणून उगार आहे, तरी आतुही तैसेची. ज्याच्या योगाने स्वप्रकाशी वस्तूलाही कांती म्हणजे तेज चढते, ब्रह्मानंद जो स्वभावतात शीतल आहे त्याचाही निंदाहू म्हणजे दाह मोडे म्हणजे नाहीसा होतो, व ज्याच्या सौरभ्ये म्हणजे सुगंधीपणामुळे जात्यात सुगंधी असलेल्या पृथ्वीवरील वेदवती नदीला सुगंधित्व व जीवित जोडे म्हणजे प्राप्त होते. निर्लेप व निस्संग परब्रह्मही ज्या चंदनाच्या उटीचा अनुलेप करते, आणि अनंगू
म्हणजे मदनानेही ज्याला आपल्या सर्वांगावर धारण केले आहे, अशा त्या चंदनाच्या सुगंधाची थोरवी कवणवाणी म्हणजे कोण वर्णन करू शकणार. शृंगाराची अशी एक एक शोभा पाहत असता अर्जुन क्षोभित झाला, म्हणजे भांबावला. आणि देवीची म्हणजे त्यामुळे देव बसले आहेत की उभे आहेत, की शयालू म्हणजे निजले आहेत, हे त्याला नेणवे म्हणजे कळेनासे झाले. दिठी म्हणजे दृष्टी उघडून तो बाहेर पाहू लागला. तव म्हणजे तर, आघवे म्हणजे सगळेच विश्वरूपाच्या मूर्तिमय झाले आहे असे त्याला दिसू लागले. मग आता काहीच न पाहता उगा म्हणजे स्वस्थ राहावे असे म्हणून त्याने डोळे मिटून घेतले, तर आतही त्याला तसेच विश्वरूप दिसले. अनावरे मुखे समोर देखे, तया भेणे पाठीमोरा जवळ ठाके, तव तयाहीकडे श्रीमुखे कर चरण तैसेची. अहो पाहता कीर प्रतिभासे, एथ नवलावो काय असे, परी न पाहताही दिसे चोज ऐका. कैसे अनुग्रहाचे करणे, पार्थाचे पाहणे आणि न पाहणे, तयाही सकट नारायणे व्यापुनी घेतले. म्हणून आश्चर्याच्या पुरी एकी, पडिला ठाये ठाव थडी ठाकी, तव चमत्काराची या आणखी महार्णवी पडे. समोर अनावर व अगणित मुखे दिसत आहेत, म्हणून त्यांच्या भेणे म्हणजे भयाने तो जेव्हा त्यांच्याकडे पाठमोरा होऊन ठाके म्हणजे उभा राहिला, तेव्हा तिकडेही त्याला विश्वरूपाची मुखे, कर व चरण तसेच आहेत असे दिसले. अहो, कीर म्हणजे खरे पाहता म्हणजे उघड्या डोळ्यांनी सर्वत्र विश्वरूपाचा प्रतिभास होतो, यात नवल असे काय आहे. परंतु न पाहता येईल म्हणजे डोळे मिटल्यावरही तेच दिसते, हे चोज व आश्चर्य ऐका. भगवंताच्या अनुग्रहाची म्हणजे कृपेची करणी कशी अद्भुत आहे पहा, की पार्थाचे पाहणे आणि न पाहणे ह्याच्या सकट नारायणाने सगळेच व्यापून घेतले. म्हणून एका आश्चर्याच्या पुरात पडल्यावर तो ठाये ठाव म्हणजे तात्काळ, थडी म्हणजे किनारा, ठाकी म्हणजे गाठत असे, तर चमत्काराच्या आणखी एका महार्णवी म्हणजे समुद्रात पडत असे. हरिः ओम, हरिः ओम, हरिः ओम. हरे नमः, हरये नमः, हरे नमः.